तर म्हणजे आता मयूर दादा हा व्यवसायाला तर तुम्ही सुरुवात केली, परंतु अडचणी सगळ्यात आता तुम्हाला तुमचे आई वडील शिक्षक असल्यामुळे तुम्हाला भांडवलाची कमतरता जाणवली, पण आता अडचणी तर येतच असतात. कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या आणि त्याला कसं तुम्ही फेस केलं? सगळ्यात जास्त तर प्रॉब्लेम आहे की लेबरचा प्रॉब्लेम. हा 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 लेबर साठी मी काय करतो की त्यांच्या नादी न लागता जितक्या तुम्ही मशिनरी डेव्हलप आणचाल त्या खूप महत्वाचं माझ्या दृष्टीने. बर. भांडवल गेलेलं परवडतं, पण त्या मशिनी कशा की 1-2 वर्ष तुमच्या कंपल्सरी नेल होणार. बर बर. कारण तुम्ही आज हिशोब काढला, आता माझ्याकडे 50 गाय बरोबर आहे, मला लेबरला कमीत कमी रोजचे 2000 मोजावे लागते. बरोबर बरोबर बरोबर. बरं, ह्यांचं कसं असतं की आज आहेत तर उद्याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. मग त्यासाठी मी काय केलं की टीएमआर मशीन घेतली. बरं बरं. बरं, टीएमआर घेण्याचं कारण कसं, बरं तिथे 6,30,000 रुपये किंमत आहे, पण आता माझ्या रोजचे किती जातात 2000, महिन्याचे 60,000, बरोबर 12 महिन्याचे तर 7,20,000, पण ते वर्षात नेल होते ना. हा लोक काय करते बाबा आता पैसे गुंतवायचे हा विचार करतात, पण पुढचं काहीच डोक्यात घेतलं. पण लेबरचा असते पूर्णपणे माझा खर्च बरोबर केला. बरोबर आहे. म्हणजे आज मला दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही. आता मिल्क पार्लर पण आहे माझा, बरोबर, त्याच्यामध्ये धारा काढण्याचा विषय काय नाही. पण आता मला सांगा की आता तुम्ही टीएमआर मशीन घेतलं, म्हणजे की मजुरांना तुम्ही पर्याय, तुम्हाला अशा काय अडचणी वाटल्या का की मजुरांमुळे तुम्हाला त्रास झाला किंवा ते तुम्हाला करावं लागलं? तसं आता काय व्हायचं की आज अशी कंडिशन आहे की जरी मजूर नसला तरी एका माणसावर पूर्णपणे गोटा हँडल होतो. अशी काहीच गरज पडत नाही. म्हणजे आता तुमच्याकडे मजूरच नाही? आता आहेत, म्हणजे 15 दिवस झाले ठेवले 2, नाही तुम्ही स्वतःच करावं संपूर्ण. बर बर बर. मग आता तुम्हाला दूध देणाऱ्या गायीच मॅनेजमेंट करावं लागायचं असेल, दूध काढणं, कारण टीएमआर मशीन आहे तुमचा संपूर्ण चारा. आता टीएमआर हाच विषय घेऊयात. तर हे मशीन कुठून घेतलं आणि याची किंमत किती आहे ते आपल्या मित्रांना सांग. हो चालतंय, सांगू की आता हे जे मशीन आहे ते मी ऑनलाईन पाहिलेलं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या युट्यूबवर. बर. तर त्यांचं जे कंपनी त्याचं नाव आहे देवे. बर. ते आहे पंजाब मध्ये. बर. नाभा या ठिकाणी. बर. आणि ते मशीन मला बसले बघा जागापोच, म्हणजे आता त्यांची जी किंमत आहे ते 5,70,000 रुपये 1.5 टनाची. बर. आणि ट्रान्सपोर्टला 70,000 रुपये जातात महाराष्ट्रपर्यंत यायला. बर बर. आणि त्याचा काय फायदा वाटला तुम्हाला? फायदा म्हणजे काय होतं की जे रुमिनेशन गायचं व्हायला पाहिजे ते चांगल्या प्रकारे होतं, दुधात वाढ होते. तुमच्या लेबरची जी पूर्णपणे कॉस्ट आहे माझ्या मते ते 30% पण राहत नाही. बर. असं म्हणजे एका वर्षात? हा. आणि विषय असा आहे की ते दिल्यामुळं की तुमच्या आता समजा एका आपण डायरेक्ट गायला टाकायला गेलो चारा, तर कोणत्या गायने किती खाल्ले ते आपल्याला सांगता येत नाही. बरोबर आहे. किंवा म्हणजे एकीला जास्त पडेल, एकीला कमी पडेल, किंवा जी जास्त मार्की गाय ती जास्त खाईल की जिचं उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे पण तिला चाराच नाही जास्त, किंवा तिचं ते खाद्याचं प्रॉपर नाही मिळालं तर तेवढं दूध देणार आहे का? नाही देऊ शकत. आता ह्याने काय होतंय की तुमचा चारा म्हणजे हिरवा चारा, वाळला चारा आणि तुमचे जे फीड आहे ते एकत्र होतं, मिक्स होतं. बरोबर. मिक्स झाल्यामुळे काय होतंय की आता ते कोणतं डायरेक्ट तुम्ही गव्हाणे टाकताय ते पूर्णपणे मिक्स झाल्यामुळे ज्या गायने जितकं खाल्लंय तेवढं तिला मिळणार आहे.